हेलीकॉप्टर से छत्रपति शिवाजी महाराज की प्रतिमा पर पुष्पांजलि। सरकार की ओर से उत्साह पूर्वक मनाया गया शिव प्रताप दिवस। छत्रपति शिवाजी महाराज का किला जो कई घटनाओं का गवाह रहा है, प्रतापगढ़ में सरकार की ओर से शिव प्रताप दिवस बड़े उत्साह के साथ मनाया जाता है। इस दिन छत्रपति शिवाजी महाराज ने अफजल खान से दो हाथ करके उसका खात्मा किया था और प्रताप का जश्न प्रतापगढ़ में मनाया था। इस दिन को मनाया जा रहा है। सतारा जिला प्रशासन की ओर से आज सुबह इस शिव प्रताप दिवस समारोह की शुरुआत किले की भवानी माता की आधिकारिक पूजा के साथ हुई, जिसके बाद पालकी की पूजा गणमान्य व्यक्तियों द्वारा की गई। इस अवसर पर भगवा ध्वज फहराया गया। स्थानीय ग्रामीण और प्रशासन छत्रपति की शिव प्रतिमा वाली पालकी की घंटियों की ध्वनि के साथ शोभा यात्रा निकाली गई। जुलूस में कलेक्टर जितेंद्र डुडी, पुलिस अधीक्षक समीर शेख सहित प्रांत तहसीलदार एवं गणमान्य नागरिक शामिल हुए। इस जुलूस में पंचकोशी स्थित जिला परिषद स्कूल के बालक बालिकाओं के तुरई बजाते, लाठियों पर चलते बच्चे, मां भवानी और शिवराय के जयकारे लगाते छात्र छात्राओं की गूंज से जुलूस का मार्ग गूंज उठा। पालकी के आगमन के बाद शिवराय की प्रतिमा के पास कलेक्टर जितेंद्र डुडी ने पुष्प अर्पित कर भक्ति भाव से पूजा की। इस अवसर पर भगवा ध्वज फहराया गया। इस अवसर पर छत्रपति शिवाजी महाराज की अश्वारोही प्रतिमा पर हेलीकॉप्टर से पुष्प वर्षा की गई। हमारे संवाददाता प्रतापगढ़ से जुबेर शेख और पुणे से मुन्ना मुजावर के साथ। जिल्हा प्रमुख म्हणून तुम्ही या ठिकाणी उपस्थित राहिले। आज हा शिवप्रताप दिन मोठ्या उत्साहात साजरा होतोय। खरं तर महाराष्ट्रातील पहिले मुख्यमंत्री जे एकनाथभाई शिंदे गेल्या वर्षी या शिवप्रताप दिनाला हजर राहिले होते आणि ते आल्यानंतर या ठिकाणी तातडीने या कबरीच्या भोवतालचं जे बांधकाम आहे ते काढण्यात आलं आहे। हे जे महायुतीचं सरकार आहे ते छत्रपती शिवरायांना वंदन करून हाती कार्यक्रम घेऊन काम करत आहे। त्यामुळे प्रतापगडाच्या संदर्भातले जे काही विषय आहेत ते तातडीने मार्गी लावण्यासाठी निधी टाकलेला आहे। प्रतापगडासाठी जो आराखडा निर्माण केलेला आहे त्यामध्ये निधी मुख्यमंत्री साहेबांनी टाकलेला आहे आणि प्रशासन देखील आपल्या बरोबर काम करत आहे। त्यामुळे आगामी 1 वर्षामध्ये जे काही पार्किंग वगैरे जे काही विषय आहेत किंवा जो काही आपला प्रतापगडाचा जो मेन त्या कबरीच्या ठिकाणी जे शौर्याचं प्रतीक उभं केलं जाणार आहे त्याच्यासाठी निधी टाकलेला आहे आणि लवकरच ते काम पूर्णत्वाला येईल आणि पर्यटकांसाठी किल्ल्यावरती हे सगळी कामं झाल्यावरती पर्यटक मोठ्या संख्येने या ठिकाणी येतील। आज आपले महाराष्ट्राची सर्वात ऐतिहासिक आणि सर्वात महत्त्वाचे प्रतापगड किल्ल्यावर आपण आज 364वा शिव प्रताप दिन साजरा करत आहोत। त्यासाठी प्रशासनाने बरेच दिवसापासून त्याचे नियोजनाची सुरुवात केली होती। चांगल्या पद्धतीने सर्व नियोजन केले होते त्याने। आज सकाळी 6:30 वाजताच्या दरम्यान माता भवानीची पूजा अर्चना करण्यात आली आणि त्याच्यानंतर आपण बाकी वेगवेगळे जे उपक्रम होते ते चालू केले। खूप मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांचाही ह्या कार्यक्रमामध्ये समावेश आहे। सकाळीपासूनच ते खूप उत्साहाने जे आपण वेगवेगळे उपक्रम ठेवतो प्रत्येक वर्षी त्याच्यामध्ये सहभागी होत आहेत। आता थोडक्यात वेळेपूर्वी आपण शिवाजी महाराजांची सुद्धा पूजा अर्चना केली आणि खूप मोठ्या संख्येने या ठिकाणी श्रद्धाळू आज आलेले आहे आणि खूप ऐतिहासिक दृष्टीने खूप महत्त्व आहे। या दिवसाचंही महत्त्व आहे आणि या किल्ल्याचंही महत्त्व आहे। तर आज मी सर्व लोकांना या संदर्भात शुभकामना देतो। याच्याशिवाय जसं की मी सांगितलं की शिव प्रतापगड किल्ला जे आहे आपला त्याचा खूप महत्त्व आहे ऐतिहासिक दृष्टीने आणि त्याच्यामुळे पर्यटनाच्या दृष्टीने इथे वाढ करण्यासाठी काही नियोजन मागचे काही महिन्यापासून आपण चालू केले होते। प्रतापगड जे किल्ला आहे त्याचं पुनर्जीवन करणे, त्याचं नूतनीकरण करणे आणि जसा ते सुरुवातीला होता तशा त्याला परत घडवणे, त्यासाठी आपण यावर्षी पालकमंत्री साहेबांनी DPC निधीमधून 13 कोटी जवळपास मंजूर करून दिले, जेणेकरून जुनी जशी त्याची परिस्थिती होती तशी आपण परत घडून घेऊ। तिथे आपण जे प्रतापगडपासून खाली जाणारा जे रस्ता आहे ते सुद्धा आपण मोठा करत आहोत। त्यासाठी केंद्र शासनाकडून आपण निधीची मागणी केलेली आहे, येणाऱ्या दिवसातही मंजूर होतील। शेवटी आपला उद्देश असा आहे की इथून काही किलोमीटर पूर्वी महाबळेश्वर आहे आणि खूप मोठ्या संख्येने तिथे पर्यटक येतात प्रत्येक वर्षी। तर ते सर्व जे पर्यटक आहेत ते आपला ऐतिहासिक किल्ला जे आहे प्रतापगड तिथेही पोहोचले पाहिजे
जेणेकरून इकडचे जे लोक आहेत त्यालाही व्यवसाय मिळेल आणि प्रतापगड ऐतिहासिक दृष्टीने का महत्त्व आहे ते सर्व जे लोक आहेत तेही समजतील. मात्र आपल्या देशाचे नाही, विदेशी पर्यटक जे येतील तेही इकडचं महत्त्व समजतील आणि शिवाजी महाराजाचे जे गुण होते, त्याची जी शिक्षा होती ते संपूर्ण विश्वामध्ये प्रसार होईल, त्याचा प्रचार होईल. त्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत आणि मला खात्री आहे, विश्वास आहे की पुढच्या वर्षी जेव्हा आपण शिवप्रताप दिन साजरा करू तेव्हापर्यंत आपला संपूर्ण तयारी फायनल होऊन जातील, काम पूर्ण होऊन जातील आणि पुढच्या वर्षीपासून अजून हजारो संख्येने आणखीन पर्यटक येणार आहेत. तो हमारे साथ देखते रहिए फाइट अगेंस्ट क्रिमिनल चैनल और पढ़ते रहिए फाइट अगेंस्ट क्रिमिनल डेली न्यूज़पेपर। आज की खबर में बस इतना ही। वीडियो को लाइक करें और चैनल को सब्सक्राइब कर लें जिससे आने वाली वीडियो की नोटिफिकेशन आपको मिलती रहे।